कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रभागातील अनेक शाळा धोकादायक बनल्या आहेत. त्यांची पाहणी करून दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. लिशा हॉटेल ते तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत झोपड्या तात्काळ काढाव्यात अशीही मागणी या सभेत करण्यात आली आहे. सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली. लक्षतीर्थ वसाहतीमधील यशवंतराव चव्हाण आणि अण्णासाहेब शिंदे या शाळांना निधी द्यावा, धोकादायक शाळांच्या इमारतींची पाहणी करावी अशी सूचना अनुराधा खेडकर यांनी केली. कदमवाडीतल्या शाळेचा स्लॅब खराब झालाय, त्यामुळे तिथं मुलांना बसवता येत नसल्याचं अमर समर्थ यांनी सांगितलं. शाळांचं वीज बिल संबंधित शिक्षक स्वतःच्या पैशानं भरतात, त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली. त्यावर शासनाकडून निधी आल्यावर संबंधित शिक्षकांना वीज बिलाचे पैसे परत दिले आहेत असं प्रशासनानं सांगितलं. पदाधिकाऱ्यांच्या दालनाचं काम पूर्ण झालं नसताना काही ठेकेदारांची बिलं कशी निघतात, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय का, अशी विचारणा प्रताप जाधव यांनी केली. दालनाच्या आर्थिक अंदाजपत्रकाची माहिती सभागृहाला सादर करावी अशी मागणी अदिल फरास यांनी केली. काही कामं प्रस्तावित आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दालनाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला 50% रक्कम दिली आहे. उर्वरित बजेट मंजुरी नंतर देऊ असा खुलासा प्रशासनानं केला. लिशा हॉटेल ते तावडे हॉटेल परिसरात असलेल्या अनधिकृत झोपड्या अजूनही काढलेल्या नाहीत. मार्केट यार्ड परिसरामध्ये सुद्धा झोपड्या उभारल्या आहेत, त्यावरही तात्काळ कारवाई करावी. प्रभाग क्रमांक 2 हा विस्तारानं मोठा असून झाडू कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचं प्रमाण वाढतंय अशी तक्रार अर्चना पागर यांनी केली. पंचगंगा स्मशानभूमीची कमान खराब होऊन ढासळत आहे, दुर्घटना होऊ नये म्हणून ती तात्काळ काढावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर जागेवर जाऊन पाहणी करून कमान काढू असं प्रशासनानं सांगितलं.